नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. उरण शहराने रविवारी हिंदुत्वाच्या अभूतपूर्व जागराचा अनुभव घेतला. सकल हिंदू समाज, उरण तालुका यांच्या पुढाकाराने पेन्शन पार्कजवळील उरण नगरपालिका शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हिंदू विराट संमेलनाला हजारो हिंदू बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून दिले. शहराच्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेमुळे संपूर्ण उरण भगवेमय झाले होते. भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि जय श्रीराम, जय शिवराय, भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक मोठ्या उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. मातृशक्तीचा विशेष सहभाग आणि युवकांचा उत्साह हे या विराट संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. पेन्शन पार्कजवळील उरण नगरपालिका शाळेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आकर्षणाचे केंद्र ठरत होत्या. संघ शताब्दी वर्ष आणि शोर से नहीं संस्कार से बनता है राष्ट्र हा संदेश झळकविणारे फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. संपूर्ण मैदान भगव्या ध्वजांनी सजविण्यात आले होते. यावेळी विविध संत महंत आणि मान्यवर वक्त्यांनी हिंदू संस्कृतीचे जतन, सामाजिक एकोपा, राष्ट्रभक्ती आणि सशक्त कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. कुटुंबातील सदस्यांनी दररोज एकत्र भोजन करणे, सण उत्सव साजरे करणे, धार्मिक स्थळांना सवपरिवार भेट देणे आणि मुलांमध्ये संस्कार रुजविणे या पंचसूत्रीवर विशेष भर देण्यात आला. उमेशजी गायकवाड आणि निलेशजी महाराज यांच्या प्रभावी मार्गदर्शनावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. त्यांच्या भाषणादरम्यान वारंवार जय श्रीराम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी मैदान दुमदुमून गेले. हिंदू समाजाने संघटित राहून संस्कृती आणि नैतिक मूल्यांचे रक्षण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. संमेलनादरम्यान लहान मुलामुलींच्या पारंपरिक नृत्याविष्कार, देशभक्तीपर नाट्यछटा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी 6 वाजता सुरू झालेला हा विराट सोहळा रात्री उशिरापर्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सुरू होता. हिंदू संस्कृतीचे संरक्षण, सामाजिक बंधुभाव वृद्धिंगत करणे आणि नव्या पिढीपर्यंत संस्कारांचा वारसा पोहोचवणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. उरणच्या भूमीवर झालेल्या या विराट हिंदू संमेलनाने सामाजिक एकात्मता आणि हिंदू एकजुटीचा नवा अध्याय लिहिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. हिंदू सम्राट न्यूजसाठी पूजा चव्हाण, उरण.